संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आपले 10वीचे पुस्तक जे आहे त्या 10वीच्या संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 7वा त्यातील 6वे उदाहरण आहे। पाहे शेवटचं उदाहरण आहे, त्याने त्याला स्टार केलेलं आहे। उदाहरण असं आहे, एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही दोन ठिकाणे आहेत। म्हणजे रस्ता सरळ आहे आणि दोन ठिकाणे आहेत, त्या ठिकाणांची किंवा आपण गावांची म्हणूया नावे ए आणि बी आहेत। त्यातील अंतर 30 किलोमीटर आहे। म्हणजे दोन गाव आहेत, त्या दोन गावांच्या मधला अंतर 30 किलोमीटर आहे। पाहता, हमीद मोटरसायकलने ए पासून बी च्या दिशेने जाण्यास निघतो। म्हणजे जी दोन ठिकाणं आहेत ए आणि बी, त्यातले ए पासून बी कडे निघाला कोण? हमीद मोटरसायकलने बी च्या दिशेने जाण्यास निघतो। त्याच वेळी म्हणजे ज्यावेळी हमीद निघाला त्याच वेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून ए च्या दिशेने जाण्यास निघतो। दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात। सरळ आहे ना? ए पासून एखादा मनुष्य बी कडे निघाला आणि बी पासून माणूस एखादा ए कडे निघाला, म्हणजे गावाकडे, तर मध्यभागी कुठेतरी त्यांची भेट होणार आहे। ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात। म्हणजे 20 मिनिटांनी काय होतं? दोघे एकमेकांना भेटतात। जर जोसेफ त्याच वेळी विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासाने भेटला असता। विरुद्ध दिशेने म्हणजे काय? ए आणि बी रस्ता संपलेला नाही। ए आणि बी फक्त त्या रस्त्यावरची दोन गावे आहेत। म्हणजे हा ए गाव आहे, हे बी गाव आहे। हमीद ए पासून बी कडे निघाला, त्याच वेळी जोसेफ पण इकडे निघाला, तेव्हा ते काय करतात? 20 मिनिटांनी एकमेकांना भेटतात। 20 मिनिटांनी एकमेकांना भेटतात। परंतु त्यांचं काय म्हणणं की हा जो जोसेफ आहे इकडून आलेला, तो इकडे ऐवजी इकडे गेला असता, असं पुढे गेला असता। हा निघाला त्याच वेळी बरं का, ज्यावेळेस हमीद निघाला त्याच वेळी जोसेफ पण निघाला, पण जोसेफ त्या दिशेने निघालेला आहे। तर त्या दोघांची गाठ अगोदर फक्त 20 मिनिटं झाली, पण असं झालं असतं त्यांना 3 तास लागले असते। 3 तास। कारण का? हा पुढे चालला आहे, हा त्याच्या मागे चालला आहे, हा पुढे चाललाय, तो त्याच्या मागे चालला आहे। पण तरी सुद्धा हमीद त्याला भेटतो। याचा अर्थ असा होतो की हमीदचा वेग हा जोसेफच्या वेगापेक्षा जास्त होता। पहा, ही गोष्ट महत्वाची, कारण जर दोघांचा वेग समान जरी असता, तरी सुद्धा त्या दोघांच्या मध्ये कायम अंतर 30 किलोमीटर राहिलं असतं। परंतु हमीदचा वेग हा जोसेफच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे 3 तासाने का होईना पण ते एकमेकांना भेटतात। आता गणितामधल्या मुख्य गोष्टी पर ध्यान ठेवा। हे गोष्ट कोणती? ए आणि बी मधलं अंतर जे आहे ते 30 किलोमीटर आहे। पहिल्यांदा काय होतं की हमीद बी च्या दिशेने आणि जोसेफ बी पासून ए च्या दिशेने, म्हणजे हमीदच्या दिशेने थोडक्यात निघाले। म्हणजे हमीद आणि जोसेफ दोघे जण एकमेकाच्या दिशेने निघाले, तेव्हा त्यांची गाठ फक्त 20 मिनिटांमध्ये पडते। फक्त 20 मिनिटांमध्ये का? कारण दोघं एकाच म्हणजे एकमेकाच्या भेटण्यासाठी, म्हणजे ए हा बी च्या दिशेने, बी हा ए च्या दिशेने निघाला आहे, तेव्हा 20 मिनिटात गाठ पडते। पण दुसरी कोणती अट आहे त्यांची की जर तो जो जोसेफ आहे तो जर हमीदच्या बाजूने न येता तसंच पुढे गेला असता, म्हणजे हमीदकडे येण्याच्या ऐवजी त्याच्या पुढे गेला असता, म्हणजे थोडक्यात जोसेफ पुढे आणि हमीद मागे असं त्यांचं झालं असतं, तर 3 तासांत ते एकमेकांना भेटले असते। एवढ्या गोष्टी आता ध्यानात ठेवा। आणि आता उदाहरण पहा कसं सोडवायचं ते पहा आता नीट इकडे। हे उदाहरण गणितामधलं एक महत्वाचं उदाहरण आहे, शिवाय अवघड उदाहरण आहे। समजायला पण अवघड आहे आणि सांगायला पण अवघड आहे। ते नीट पहा एकदा सगळ्यांनी। पहा, हा येथे ए ठिकाण आहे, येथे बी ठिकाण आहे। येथून हमीद, हा कोण येतं? हमीद आहे, आणि हा येथे जोसेफ आहे।
पहा सुरुवातीला काय झालंय की हामिद इकडे निघाला, कोणाकडे? बीच्या दिशेने, आणि हा निघाला एच्या दिशेने. मग थोडक्यात हामिद हा जोसेफकडे निघाला, जोसेफ हा हामिदकडे निघाला. तेव्हा काय झालं, 20 मिनिटाने दोघांची भेट होते, दोघे एकमेकाला भेटतात. मग याचा अर्थ काय, हा सुद्धा 20 मिनिटे आला आणि हा सुद्धा 20 मिनिटे आलेला आहे, तेव्हा त्यांची एकत्र आले. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की 20 मिनिटांमध्ये दोघांनी मिळून काटलेले अंतर 30 किलोमीटर आहे. कारण ए आणि बी मधलं अंतर किती आहे? 30 किलोमीटर आहे. दोघांची 20 मिनिटांनी गाठ पडते, याचा अर्थ असा होतो दोघांनी मिळून 20 मिनिटांमध्ये त्यांनी 30 किलोमीटर अंतर काटलेलं आहे. ह्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचा वेग हा समान नाही. समान नाही कशावरून? या पहिल्या अटीवरून आपल्याला समजत नाही की दोघांचा वेग समान आहे किंवा नाही. फक्त काय सांगितलंय, 20 मिनिटांमध्ये दोघांची भेट होते. पण दुसऱ्या अटीत काय सांगितलंय की जोसेफ हा इकडे येण्याच्या ऐवजी जर इकडे निघून गेला असता आणि हामिद पण तिकडे चाललाय, हामिद तिकडे चाललाय आणि जोसेफ पण तिकडे चाललेला आहे, मग दोघे असे एकाच दिशेने दोघे पण चाललेले आहेत, तरी सुद्धा हामिद हा जोसेफला 3 तासाने भेटतो. मग त्यांची गाठ पडते 3 तासांनी. ह्याचा अर्थ काय होतो, 3 तासाने का होईना पण दोघांची गाठ पडते, याचाच अर्थ जोसेफचा वेग कमी आहे आणि हामिदचा वेग हा जास्त आहे. आपण सुरुवात करूया आता. असं म्हणूया, हामिदचा ताशी वेग x किलोमीटर मानू, x किलोमीटर मानू. ह्याचा अर्थ काय, याची जी मोटरसायकल आहे ते एका तासामध्ये x किलोमीटर जाते. व दुसरा कोण आहे, जोसेफ, जोसेफचा ताशी वेग, जोसेफचा ताशी वेग y किलोमीटर मानू, y किलोमीटर मानू. पहा हामिदचा किती वेग आला, x किलोमीटर, जोसेफचा किती आला, y किलोमीटर. त्यांचं काय म्हणणं माहिती आहे का, हामिद आणि जोसेफ यांची पहिल्यांदा 20 मिनिटाने भेट होते. कधी? हा इकडे निघाला, तो तिकडे निघाला, तर 20 मिनिटाने. आता 20 मिनिटे नीट पाहता येते हा, 20 मिनिटे, मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला 60ने भागावं लागतं. कारण 60 मिनिटाचा 1 तास होतो. म्हणजे 20 मिनिटं म्हणजे किती आले माहिती आहे का, 20 मिनिटे भागिले 60 म्हणजे 1/3 तास. आपण ते तासामध्ये मांडलेलं आहे. त्यामुळं आता आपल्या मध्ये वेग गुणिले वेळ म्हणजे अंतर असतं. अंतर काय असतं, वेग गुणिले वेळ. दोघांनी मिळून 30 किलोमीटर अंतर काढलेलं आहे. म्हणजेच हामिदचा वेळ गुणिले हामिदचा वेग. पहा हामिदचा वेग किती आहे, 1/3 तास. हामिदचा वेग x किलोमीटर अधिक जोसेफचा वेळ. जोसेफचा वेळ किती आहे, 1/3च आहे. दोघांना पण 20 मिनिटं लागल्यात. हा पण आणि हा दोघे एकाच वेळी निघाले, 20 मिनिटांनी भेटलेत. दोघांचा वेळ समान आहे, फक्त वेग मात्र वेगवेगळा आहे आणि दोन्ही मिळून अंतर आहे 30 किलोमीटर. पहा समीकरण पहा कसं आलंय, वेग गुणिले वेळ म्हणजे अंतर असतं. हे झालं हामिदचं अंतर, हे झालं जोसेफचं अंतर. दोन्ही मिळून किती आहे, 30 आहे. मग आपण सोपे रूप देऊ. आता याचं कसं उत्तर होणार आहे, 1/3x अधिक 1/3y बरोबर 30. आपलं हे 1/3 घालू. आता काय करायचं, प्रत्येक पदास 3 ने गुणू, म्हणजे समीकरणास 3 ने गुणू, 3 ने गुणू. समीकरणास गुणायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर समीकरणातील प्रत्येक पदास 3 ने गुणायचं. येथे 3 ने गुणलं, येथे पण 3 ने गुणलं, येथे पण 3 ने गुणलं. येथे 3 ने गुणल्यावर 3 निघून जाणार, काय राहील, फक्त x राहणार. येथे पण 3 ने गुणलं, 3 निघून जाणार, फक्त y राहणार. येथे गुणायचं आहे, भागायचं नाही. 3 ने गुणायचं म्हणजे 30 90 होणार. चुकून 10 मांडसान, 10 मांडायचं नाही, 3 ने गुणायचंय.
3 ने गुणल्यामुळे 3 3 गेले, 3 ने गुणलं 3 3 गेले, 3 ने गुणायचं आहे 90 आलं. याला म्हणायचं समीकरण नंबर 1 आलं. पहा समीकरण 1 समजलं तर नीट बघा. समीकरण 1 काय आलंय, x अधिक y 90 का आलं बघा नीट. हमीदचा वेग x आहे आणि त्याचा वेग 20 मिनिटे आहे. 20 मिनिटे म्हणजे 1/3 तास. मग त्याचं अंतर आहे. जोसेफचा वेळ 1/3 आहे तास म्हणजे 20 मिनिटच आहे. त्याचा वेग आहे y, त्यामुळं 1/3 y दोघं मिळून आले 30 किलोमीटर. 3 ने गुणलं उत्तर आलं x अधिक y 90 किलोमीटर आलं. हे काय आलं x अधिक y म्हणजे 90. x अधिक y ची बेरीज 90 आली. आता पुढची अट आहे. पुढची अट काय बघा आता नीट नीट पाहता इकडे. पुढच्या अटीमध्ये दुसऱ्या अटीनुसार नीट पाहता इकडे. अट दुसरी अट काय पाहता नीट. अंतर तेच आहे. ए आणि बी मधलं अंतर जे आहे ना तेवढंच अंतर आहे ए आणि बी मध्ये. अंतरात फरक नाही. 30 किलोमीटरच आहे आणि वेगात पण फरक नाही. याचा वेग x आहे आणि याचा वेग y आहे. जोसेफचा वेग. अंतरामध्ये फरक नाही. पण काय होतं की याचा वेग हा कमी आहे, याचा वेग जास्त आहे. याचं कारण काय की ते दोघं एकमेकांना भेटतात म्हणून आपल्याला समजलं. मग याचा वेग आणि याचा वेग वेगवेगळा आहे. आता पहा बरे हमीदचा किती वेग आहे x. ते दोघे एकमेकांना 3 तासाने भेटतात. 3 तासाने. मग 3 तासाने नीट बघा आता 3 तासात हमीदने काटलेले अंतर. हमीदने काटलेले अंतर ही अट महत्वाची बघा. 3 तासात हमीदने काटलेले अंतर किती होणार आहे. एका तासामध्ये x किलोमीटर. मग 3 तासामध्ये किती होणार आहे 3x किलोमीटर. किती होणार 3x किलोमीटर. 3 तासात जोसेफने 3 तासात जोसेफने काटलेले अंतर. जोसेफने काटलेले अंतर पहा. 3 तासामध्ये जोसेफने किती अंतर काटलं असणार आहे 3 तासाच आहे. 3 तास गुणिले त्याचा वेग y 3y किलोमीटर. आता ही अट कशी मांडायची बघा आता नीट. 3 तासामध्ये जोसेफ गेला 3x किलोमीटर, हमीद गेला 3y किलोमीटर. दोघांची गाठ पडली. पण पहा बरे सुरुवातीला निघताना त्यांच्यामध्ये किती फरक होता 30 किलोमीटरचा अंतराचा फरक होता. किती किलोमीटरचा 30 किलोमीटरचा. याचा अर्थ काय होता नीट बघा. 3 तासामध्ये त्यांच्यातला फरक मिटलेला आहे. फरक संपलेला दोघातला. एकाची त्या दोघांची गाठ पडलेली आहे. याचा अर्थ हमीद हा जोसेफ पेक्षा 30 किलोमीटर जास्त गेलेला आहे. बघा हमीद हा जोसेफ पेक्षा 3 तासामध्ये 30 किलोमीटर जास्त गेला आहे. का तर हा जेवढं अंतर गेलेलं आहे त्याच्यापेक्षा 30 किलोमीटर मागून गेलेला आहे. आणि 3 तासामध्ये दोघांची गाठ पडलेली आहे. याचा अर्थ काय आहे हमीदने काटलेले अंतर 3x बरोबर ते किती आहे 3y अधिक 30. म्हणजे जोसेफने काटलेल्या अंतरापेक्षा हमीद 30 किलोमीटर जास्त गेलेला आहे. मग समीकरण कसं होईल 3x वजा 3y बरोबर 30. 3 ने भागून उत्तर काय 3 ने भागायचंय. x वजा y बरोबर 10. याला म्हणायचं समीकरण नंबर 2 आलं. पहा समीकरण 2 पहा. ही संकल्पना समजा थोडी अवघड आहे. नीट पहा. जोसेफ आणि हमीद दोघांची गाठ 3 तासाने पडली. याचाच अर्थ काय होतो 3 तासाने दोघांनी काटलेलं अंतर जे आहे ते अंतरामधला फरक 30 आहे तो संपलेला आहे. म्हणजेच हमीद हा 30 किलोमीटर जास्त गेलेला आहे. म्हणजे हमीदचे अंतर हे जोसेफच्या अंतरापेक्षा 30 किलोमीटर जास्त आहे. म्हणून 3x बरोबर 3y अधिक 30 वजा केले समीकरण नंबर 2 आलं. आता आपण समीकरण 1 आणि 2 लिहून घेऊ आणि ते सोडवू. आता पहा समीकरण 1 पाहता. समीकरण 1 कोणतं आहे x अधिक y 90.
x अधिक y बरोबर 90 हे समीकरण नंबर 1 आहे आणि x वजा y बरोबर 10 हे समीकरण नंबर 2 आहे. आता हे सोडवायचंय. येथे आता सहगुणक आहे ते समान आहेत, अधिक वजा हे गुणाची वगैरे काय गरज नाही, वजा वाक्याची पण गरज नाही, बेरीज करायची y ला y निघून जाईल. मग डायरेक्ट लिहायचं आता समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. काय करायचं आपण आता समीकरण 1 व 2 ची बेरीज करायची. कसं होणार पहा बरे. x अधिक y बरोबर 90 x वजा y बरोबर 10. आपलं हे नेहमीप्रमाणे सोडवायचं आता. 90 आणि 10 100. x y ला y गेले निघून 2x बरोबर 100 म्हणून x ची किंमत आली 100/2. भाग लावला x बरोबर 2×5 = 10 0 50 आलं. मग लिहायचं आपण x बरोबर 50 ही किंमत, x बरोबर 50 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 लिहायचं x वजा अधिक y बरोबर 90. x अधिक y बरोबर 90. x ची किंमत 50 आहे. 50 अधिक y बरोबर 90 म्हणून y बरोबर 90 वजा 50 म्हणून y बरोबर आले 40. आता x आणि y काय आहे त्यांचे वेग आहेत म्हणून लिहायचं x बरोबर हमीदचा ताशी वेग, हमीदचा ताशी वेग बरोबर 50 किलोमीटर आणि y म्हणजे जोसेफचा ताशी वेग, जोसेफचा ताशी वेग बरोबर किती आला 40 किलोमीटर. जोसेफचा किती वेग होता 40 किलोमीटर आणि हमीदचा होता 50 किलोमीटर. हमीदचा वेग हा 10 किलोमीटरने जास्त होता. त्यामुळे काय व्हायचं 1 तासाला तो 10 किलोमीटर जास्त जायचा. 3 तासाला तो 30 किलोमीटर जास्त गेला. म्हणजे 3 तासामध्ये पहा 3 तासामध्ये हमीद किती गेला बघा. हमीदचे अंतर पहा किती झाले 3 तासामध्ये 50 तरी 150 किलोमीटर झाले. आणि जो जोसेफ होता ना जोसेफचे अंतर 3 तासामध्ये झाले 120 किलोमीटर. अशा प्रकारे म्हणजे हा इथे ए होतं इथे बी होतं. जोसेफ गेला 120 किलोमीटर आणि हमीद गेला 150 किलोमीटर. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये 30 किलोमीटरचा फरक हा भरून निघाला. तर हे आहे उदाहरण क्रमांक 6 प्रश्नसंग्रह 1 मधील. तर अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरणाचे व्हिडिओ मी अगोदर पण पाठवले आहेत. म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह मधले 6 आणि सराव संच 1.5 मधले 6 असे 12 शाब्दिक उदाहरणं आहेत. हे 12च्या 12 उदाहरणाचे प्रत्येकाचा एक व्हिडिओ पाठवलेला आहे. तर तुम्ही काय करा ते सर्व व्हिडिओ पहा आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला जर काही शंका वाटलीच काही गणिताविषयी शंका असू द्या तर माझा मोबाईल नंबर आहे 99 21 21 59 43 यावर तुम्ही मला थेट व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकता. काही शंका असू द्या. अभ्यास चांगला करा. धन्यवाद.